नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या मिनी ब्लॉग तुमचं स्वागत आहे. सकाळीच रेडी वगैरे होऊन गेलो गोडाऊनला. गोडाऊनमध्ये सगळा माल काढला, रिक्षात भरला आणि आलो स्टॉलवर घेऊन. स्टॉल येऊन सगळा मी माल लावायला सुरुवात केली आणि आज माल फुल लावायचा. तेवढ्याला बाबरो बोलवलो, आपले आलस मुंकर बरं. तसंच लगेच गुड्डूबाईला घेतला गाडीवर आणि गाडीवर घेऊन गुड्डूबाईला निघालो पनवेलला. कारण आपले फुलभाजी संपलं होतं. मग गेलो फुलभाजी घ्यायला स्टॉलवर. तर स्टॉल गर्दी बघूनच वाट लागली. गुड्डूबाईला बरं पटापट घे बरं. तसंच लगेच माल घेतला आणि गाडीवर ठेवला आणि निघालो मग आपल्या स्टॉलवर जायला. स्टॉलवर पोहोचत नाही, स्टॉलवर पण आपली गर्दी होती. मग मी लागलो माल लावायला. तेवढ्यात गुड्डूबाई लागला तू कस्टमर समोर. तेवढ्यात अनिकेत भैयाला मदतीला. मग तसं लगेच घरी गेलो मस्त की घरी आलो. मग परत चल जाऊ जेवून घेतलं आणि तसं लगेच निघालो परत स्टॉलवर. तेवढ्यात कॉल आला, बोलतो माल संपले. तसं गोडाऊन जाऊन लगेच माल घेतला आणि नेऊन स्टॉलवर दिला. तो स्टॉलवर पोचलो तर तुषारभाई बसला होता आपला टाईमपास करायला आणि छुबाई सोबतीला होता. तसंच लगेच संध्याकाळच्या वेळीच मनीषभाई पण आला होता स्टॉलवर. लगेच संध्याकाळी गुड्डूबाई आणि मी निघालो पनवेलला पोलीस स्टेशनला जायला. पोलीस स्टेशनला पोचलो. मग गेलो लगेच आतमध्ये ऑफिसमध्ये, कारण पेपरवर घ्यायचे. मग पेपर घेतले. जसं आलो स्टॉलवर परत यायला मास्तर आले होते आपले. मग मास्तरही केली शॉपिंग. मास्तरमुळे तुमच्यासाठी बरं लय डिस्काउंट आहे बरं, ऑफर पण आहे. मस्त मास्तर लगेच अशी 3 शॉपिंग केली. मग मास्तरने लगेच गिफ्ट दिला आपला. मग दुसऱ्या स्टॉलवर आलो. थोडा टाईमपास केला. तुषारभाई बसला होता आपला सगळा कस्टमर समजत. लगेच संध्याकाळचे लगेच घेतला मी माल पॅक करायला. माल पॅक वगैरे केला आणि त्या रिक्षात भरून मी पण निघालो गोडाऊनला जायला. तसंच गोडाऊनला आलो. लगेच सगळा माल उतरून घेतला. आता चला जाऊ घरी. आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट.